धाराशिवच्या परंडामधील वाघे गव्हाण या गावामध्ये नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी। केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर के पांडे यांच्या नेतृत्वामध्ये ही पाहणी। बीड जिल्ह्यातील लिंबारुई या गावामध्ये केंद्रीय पथकाने केली नुकसानीची पाहणी। शिरूर आष्टी तालुक्यामध्ये देखील केंद्रीय पथक पाहणीसाठी पोहोचलं। लिंबारुई गावातून वाहणाऱ्या डोंबरी नदीला पूर आला, त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं अतोनात नुकसान। नागपूर विभागामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 447 कोटी मंजूर। मदतीचं वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार। वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात झालंय नुकसान। जळगाव जिल्ह्यातील जवळपास 1.5 लाख शेतकऱ्यांना आता शासकीय मदत मिळाली। 1.40 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 122 कोटी 80,81,170 रुपयांची मदत जमा झाल्याची माहिती। जालन्यामध्ये पावसामुळे मका पिकाचं मोठ्या प्रमाणात झालं नुकसान, तर सोंगून टाकलेल्या मकाला शेतातच कोंब फुटले। कापसाच्याही वाती झाल्याचं चित्र, शेतकऱ्यांना आर्थिक फटका। वाशिममध्ये रब्बीची पेरणी सुरू असतानाच पावसाची हजेरी, जमिनीमध्ये वाढलेला अतिओलावा, त्यामुळे शेतकऱ्यांचा सावध पवित्रा। 89,000 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी अपेक्षित असं असताना पावसामुळे केवळ 2.88% पेरणी झाल्याची माहिती। सीसीआयकडे कापूस विक्री करण्यासाठीची प्रक्रिया आधीच किचकट, तर केवळ 70,000 शेतकऱ्यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी। स्लॉट बुकिंग केल्यानंतरच कापूस विकता येणार। नाशिकच्या गोळेगाव या ठिकाणी कर्मवीर बंधाऱ्याचा भराव पावसामुळे वाहून गेला। याशिवाय सततच्या पावसामुळे रस्ता आणि बंधाऱ्यावरील पूलही पाण्याखाली, त्यामुळे गोळेगाव ते गोंदेगाव या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेतातील उभ्या धानाला कोंब फुटले आणि त्यामुळे बैराजाच्या डोळ्यामध्ये आलं पाणी। परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या जीवावरती उठला। वाशिम या ठिकाणच्या बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण आणि शेतमाल विक्री केंद्र शेतकऱ्यांसाठी ठरले पांढरा हत्ती, तर कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे 6 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीचा शेतकऱ्यांना फायदाच नाही। शेतकऱ्यांना आता ई समृद्धी ॲपद्वारे नाफेडची नोंदणी करता येणार। TV9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग। सुरुवातीला शेतकऱ्यांना नाफेडच्या केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागत होती, त्यामुळे केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। आता या ॲप्लिकेशनमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। सोलापूर या ठिकाणी सीताफळाचे दर घसरले। शेतकरी अडचणीत। 50 ते 60 रुपये प्रति किलोचा दर 15 ते 20 रुपयांवर, त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही, अशी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। सरकारने मदतीचा हात द्यावा, शेतकऱ्यांची मागणी। जालन्यातल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील 6व्या आरोपीला अटक। विदर्भातल्या अकोल्यातून आरोपीला झाली अटक। जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेची ही कारवाई। आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी। मच्छीमारांना देखील नुकसान भरपाईचे पॅकेज जाहीर करू। कुणकेश्वर या ठिकाणी संवाद मेळाव्यामध्ये नितेश राणे यांचं आश्वासन। तुमचा भाऊ म्हणून नेहमी तुमच्या पाठीशी। योजनांचा लाभ घ्या आणि मत्स्य व्यवसाय अधिक मजबूत करा, नितेश राणे यांचं हे आवाहन। चिपळूणमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे तहसीलदारांना लेखी निवेदन। कोकणातील शेतकऱ्यांना सरसकट अनुदान भरपाई देण्याची निवेदनातून मागणी, तर एका गावाला 1 अधिकारी नेमून तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याची देखील केली मागणी। नाशिकमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आता रामकुंड परिसरामध्ये भाविकांची मोठी गर्दी। आजच्या दिवशी तीर्थक्षेत्रावरती स्नान करण्याचं महत्त्व, त्यामुळे गोदावरीच्या रामकुंडावर भाविकांची गर्दी। भक्त पुंडलिक पालखी सोहळ्यासाठी आता सागवानी रथ। वारकरी साहित्य परिषदेकडून 7 लाख रुपयांचा रथ भेट, तर भक्त पुंडलिक आणि संत नामदेव महाराज पालखीचं आळंदीकडे प्रस्थान। नागपूरमध्ये स्मशानभूमीतून 2 पार्थिवांची राख आणि अस्थि गायब। जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार। जादूटोणा असल्याचा संशय, पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अलिबाग आणि रोहा शहराला जोडणारा वढाव वेलवली पूल कोसळला। पुलाची तात्काळ पुनर्बांधणी करा, आमदार महेंद्र दळवी यांची प्रशासनाकडे मागणी। पूल कोसळला, त्यामुळे अलिबाग रोहा मार्गावरील वाहतुकीवरतीही झाला परिणाम। येवला नगर परिषद क्षेत्रामध्ये 8 कोटी 71 लाखांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण। राष्ट्रवादीचे दिलीप खैरे यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन। चंद्रपूरमधील कॅन्सर रुग्णालयाचे 22 डिसेंबरला लोकार्पण होणार, तर सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हे लोकार्पण पडणार पार। आमदार मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून रुग्णालयाचं झालंय काम। पुण्याच्या शिरूर या तालुक्यातील पिंपरखेडमध्ये बिबट्याचा धनगर वाड्यावरती हल्ल्याचा प्रयत्न। हल्ला करून बिबट्या पळतानाचा व्हिडिओ समोर। आरडाओरड केल्यानं बिबट्या उसाच्या शेतात लपला। उच्च न्यायालयाच्या आदेशानं पालिकेकडून दिव्यात अनधिकृत इमारतींवरती झाली कारवाई। स्थानिकांकडून रोष व्यक्त। कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात।
पुण्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावामध्ये पोलिसांचा चिकन सेंटरवरती छापा. अवैधरित्या गांजाची विक्री करणाऱ्या इस्माला अटक. 1 किलो 383 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त. वाशिममधील एसटी विभागाला दिवाळीच्या 14 दिवसांमध्ये 1,67,00,000 महसूल. 18 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दिवाळीच्या कालावधीमध्ये वाशिममधील लालपरीने एकूण 2,74,000 किलोमीटर इतकी धाव घेतल्याचीही माहिती आहे. जळगावच्या 18 पालिकांमधील 246 प्रभागांमध्ये रणधुमाळी सुरू. नगरपालिकेच्या हद्दीतील इच्छुक उमेदवारांच्या हालचाली नव्हे. 464 सदस्यांच्या जागांसाठी 8,89,686 मतदान करणार अशी माहिती. रत्नागिरी शहरात लावलेले राजकीय फलक काढण्याचे काम आता सुरू. निवडणुकांची घोषणा झाली त्यानंतर प्रशासन सतर्क. आचारसंहिता लागली त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून राजकीय फलक काढून टाकण्याचं काम सुरू. नगरपंचायतींच्या थेट नगराध्यक्षांची नावं भाजपकडून तयार. प्रत्येक शहरामध्ये गेलेल्या पक्षाच्या निरीक्षकांची नावं बंद लिफाफ्यामध्ये रवींद्र चव्हाण यांना दिल्याची माहिती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही. डॉक्टर विजयकुमार गावित यांची भूमिका. तर शिवसेनेने भाजप विरोधात काम केल्यानं युती करण्याचा प्रश्न येत नाही असं देखील स्पष्टीकरण. नंदुरबार या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावरती शिवसेनेला बसला धक्का. शनी मांडळ तिलाली तलवारी गावातील शिवसैनिकांचा भाजप प्रवेश. विजयकुमार गावित हिना गावित यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांचा विशाल पाटलांवर निशाणा. अपक्ष खासदारांचं जास्त मनावर घेऊ नका. विश्वजित कदम काँग्रेसचे नेते त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करतोय ते खासदारांसोबत बोलतील. जयंत पाटील यांचं वक्तव्य. अहिल्यानगरमधल्या जैन मंदिर ट्रस्टच्या भूखंड वादामध्ये रवींद्र धंगेकर यांची उडी. ठाकरे गटाच्या किरण काळे यांनी घेतली रवींद्र धंगेकरांची भेट. जैन मंदिर ट्रस्टींची जमीन आमदार संग्राम जगताप यांनी हडप केल्याचा काळेंचा आरोप. पंढरपूर कॉरिडॉरच्या कामामध्ये पार्श्वनाथ दिगंबर जैन हे मंदिर बाधित होणार असल्यानं आज जैन समाजाची बैठक संपन्न. कोल्हापूर जैन मठाचे लक्ष्मण सेन महाराजांच्या नेतृत्वात झाली बैठक. पुरातन मंदिर आणि हेरिटेज वास्तू बाधित करण्याला विरोध. चिपळूणमधल्या भाजपच्या कार्यक्रमामध्ये जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा. सावंतांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला राजीनामा. फलटणमधल्या पीडित महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी डीवायएसपी आणि रुग्णालयाच्या डीनला देखील सह आरोपी करा. करुणा मुंडे यांची ही मागणी. पोस्टमॉर्टम रिपोर्ट कुणाच्या सांगण्यावरून बदलत होते याची देखील चौकशी करण्याची करुणा मुंडे यांची मागणी. वाशिममध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी. दत्तात्रय भरणे यांच्याकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या राजकीय घडामोडींना आला वेग. तर कृषीनिष्ठ परिवाराचे नेते नितीन कापसे यांनी घेतली शरद पवार यांची भेट. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली त्यामुळे चर्चांना उधाण. सोलापूरच्या करमाळा पोलीस ठाण्यामध्ये किशोर शिंदेंवरती गुन्हा दाखल. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं यासाठी किशोर शिंदेंनी केलेलं आंदोलन. वेदिका पंढरपूरकर या महिला मांत्रिकाकडून आयटी इंजिनियरची फसवणूक. महिला मांत्रिकानं आयटी इंजिनियरची 14 कोटींची फसवणूक केल्याची माहिती. महिला मांत्रिकानं पुण्यातील महात्मा सोसायटीमध्ये घेतला आलिशान बंगला. नदी पार करत असताना मायलेकींचा बुडाल्यानं मृत्यू. लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील मरसांगवी या ठिकाणची घटना. तिरू नदी पात्रामध्ये अचानक प्रवाह वाढला. कौसल्या वाघमारे आणि त्यांची मुलगी रुक्मिणी वाघमारे यांचा बुडून मृत्यू. मेडिकलवरती औषध आणायला गेलेल्या चिमुरडीवरती दुकानदाराचा बलात्कार. लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ पोलिसांच्या हद्दीतली घटना. पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि पीडितेवर लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू.